नमस्कार मंडळी, तुमच्या आपल्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला बातमी जाणून घेऊया. मुंबईतली दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, परिणामी वाढणारी वाहतूक कोंडी यामुळे मागील काही वर्षात मुंबईत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवण्यात आले. शहरांची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुटसुटीत आणि सुरळीत करण्यात आली आणि आता या प्रकल्पाला आणखी गती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मुंबईकरांची विरारपर्यंतच्या तासभर प्रवासातून सुटका करण्याचा निर्णय उत्तन सागरी सेतूच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे. चला तर व्हिडिओच्या माध्यमातून या महत्त्वपूर्ण प्रकल्पाविषयी सविस्तरता जाणून घेऊया. स्वप्नांचं शहर, जिथे प्रत्येकजण आपल्या उराशी स्वप्न बाळगून मुंबईकडे धाव घेतो. देशभरातून लोक मुंबईत आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी येत असतात. परिणामी मागील काही वर्षात मुंबईत प्रचंड लोकसंख्या वाढली आहे आणि बस, ट्रेन, रस्ते सगळीकडे कोणत्याही वेळी तुम्ही जर गेलात तर गर्दी आणि गर्दीच पाहायला मिळते. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई हे शहर सतत धावणारं शहर आहे. त्यामुळे आता हाच प्रवास अधिक सुसाट आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तो निर्णय असा आहे की महाराष्ट्र सरकारनं उत्तन विरार सागरी सेतूच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली असून याच आधारावर 120 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित कॉरिडॉरचा नवा पाया रचला जाणार आहे. हा प्रकल्प काय आहे आणि त्याचं महत्त्व आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी याची गरज नेमकी काय आहे याबद्दल बोलूया. विरळ, डहाणू परिसरातून मुंबईकडे येण्यासाठी सध्या 2 पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे रेल्वे मार्ग आणि दुसरा रस्ते महामार्ग. पण या दोन्ही मार्गांवर मोठ्या समस्या आहेत आणि वेगवेगळ्या आहेत. जसे की डहाणू किंवा विरारहून मुंबईकडे जाणाऱ्या कोणत्याही लोकलमध्ये कोणत्याही वेळी प्रचंड गर्दी पाहायला मिळते. त्या ट्रेनच्या फेऱ्या कमी आहेत. यामुळे एकतर पुढच्या ट्रेनची वाट बघावी लागते, नाहीतर मग जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तर दुसरीकडे डहाणू विरारकडून मुंबईला रस्त्याने जाणं म्हणजे डोकेदुखी आहे. विरारपर्यंत समजा बाय रोड तुम्ही जाल तर रस्त्यावर जागोजागी इतकी कोंडी होते की विचारायलाच नको. त्यात सगळ्यात मोठा त्रास म्हणजे घोडबंदरच्या आसपासचा परिसर. मुंबई, ठाणे, पालघर, डहाणू या सगळ्या बाजूनी येणारी वाहतूक याच मुख्य रस्त्यावरून जाते आणि त्यात सध्या गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या इथे रस्त्याच्या कामामुळे परिस्थिती अजूनच बिघडलेली आहे. अनेक ठिकाणी एकाच लेनमध्ये वाहतूक ढकलली जाते आणि लोकांना 3 ते 4 तास इथे एकाच ठिकाणी अडकून बसावं लागतं. सणासुदीला तर हाच काळ 9 ते 10 तासांवर जातो. त्यामुळे इथे वाहतुकीचा ताण प्रचंड वाढतोय आणि याचमुळे मुंबई आणि ठाणे विभागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात उत्तन ते विरार दरम्यान 55.112 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय, ज्यासाठी सुमारे 5,874 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिवाय या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं म्हणजेच MMRDAनं तयार केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालाला राज्य सरकारनं मंजुरी दिली असून प्रकल्पाची अंमलबजावणी MMRDA करणार आहे आणि यात मुख्य सागरी सेतूची लांबी 24.35 किलोमीटर असेल. उत्तन जोड रस्ता 9.32 किलोमीटर, वसई जोड रस्ता 2.5 किलोमीटर आणि विरारला जोड रस्ता हा जो असेल तो 18.95 किलोमीटर इतक्या लांबीचा असेल. आता यामुळे काय काय फायदा होणार आहे पाहूयात. आता सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई शहराला इतर जवळच्या भागांची मुंबई मेट्रो प्रकल्प, अटल सेतू आणि मुंबई सागरी किनारा या मार्गाने जोडून मुंबईतल्या वाहतुकीचा मार्ग सुरळीत करण्यात आला. पण मगाशी आपण म्हटल्यानुसार उपनगर आणि मुंबई शहर दरम्यान जास्त पर्याय नसल्याने नागरिकांना त्रास होतो, ज्यासाठी हा उत्तन ते विरार सागरी सेतू बांद्रे अंधेरी सारख्या मुख्य उपनगरापासून पालघर सारख्या उत्तर बाजूच्या शहरापर्यंत पर्यायी मार्ग पसरेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे मुंबई ते विरार या प्रवासाचा वेळ प्रचंड वाचणार आहे, कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. याशिवाय MMRDAनं Xवर पोस्ट करून सांगितलंय की हा नवा कॉरिडॉर मुंबई कशी धावते तेच बदलून टाकणार आहे. दक्षिण मुंबईला वसई, विरार, पालघर आणि नवीन बांधण्यात येत असलेला वाढवण बंदराशी द्रुतगती महामार्गाने जोडलं जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई वाढवण द्रुतगती महामार्गाचा मार्ग मोकळा झालाय. हा कॉरिडॉर सागरी किनारा मार्ग, वांद्रे वरी सीलिंग, अटल सेतू, ऑरेंज गेट टनल, वर्सोवा वांद्रे सीलिंग, नॉर्थ कोस्टल रोड, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि शिवडी वर्ली उड्डाण पुलाचा समावेश आहे. MMRDAनं म्हटलंय की MVC म्हणजेच नवा किनारा, नवा कॉरिडॉर आणि नव्या संधींची लाट आहे, ज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील विकासाच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात होते.
दरम्यान वर्सोवापासून विरार या सागरी सेतू सुरुवातीला उभारण्याची योजना होती. त्यावेळी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने 32,000 कोटी रुपयात हा पूल उभारणीचं नियोजन केलं होतं. पण नंतर हा पूल प्रकल्प उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सोपवण्यात आला. त्यानंतर 32,000वरून या पुलाचा खर्च 63,450 रुपये इतका झाला. त्यामुळे उत्तन विरार सागरी मार्गाचा विरार कनेक्टर थेट वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेला जोडला जाणार आहे. यामुळे उत्तर उपनगरातून पश्चिम किनारपट्टीकडे जाणारी मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक दोन्ही अधिक वेगवान, सुरळीत आणि कार्यक्षम होणार आहे. हा प्रकल्प फक्त प्रवास सोपा करणारा नाहीये, तर नव्या आर्थिक संधी, उद्योग, व्यापार आणि बंदराशी जोडणीही मोठ्या प्रमाणात करेल. त्यामुळे तुम्हाला या प्रकल्पाचा, या निर्णयाचा किती फायदा होईल, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.